आजच्या जगात सगळंच किती अनिश्चित झालंय नाही का? आणि अशा वेळी घरातूनच आपलं आरोग्य आणि उत्पन्न दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या, चला आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलूया. अगदी खरंय नाही का? जेव्हा बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा खरी ताकद आपल्या आतूनच येते. आपण स्वतः काय निर्माण करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल की अरे, आपण तर सगळं बरोबर केलं, शिक्षण घेतलं, खूप मेहनत केली, मग तरीही आयुष्य इतकं अवघड, इतकं जड का वाटतंय? पण एक गोष्ट लक्षात घ्या, यात तुमची काही चूक नाहीये, हा बदलत्या काळाचा परिणाम आहे. आणि याच बदलांमुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांवर एक प्रकारचा अदृश्य दबाव येतोय. चला, हा दबाव नेमका काय आहे आणि तो काय येतोय हे थोडं जवळून समजून घेऊया. एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, भारतीय मध्यमवर्ग आळशी नाहीये, उलट तो ओझ्याखाली दबलेला आहे. आपल्या मेहनतीत काहीच कमी नाहीये, पण आजूबाजूची परिस्थितीच इतकी आव्हानात्मक झालीये की सगळं अवघड वाटायला लागलंय. आणि गंमत म्हणजे हे फक्त तुमच्या माझ्यासोबत घडत नाहीये. ही काही आपली वैयक्तिक समस्या नाही, ही एका मोठ्या सिस्टेमची, एका मोठ्या व्यवस्थेची समस्या आहे. बघूया तरी हे नेमकं कसं घडतंय. पहिला दबाव, नोकरीची असुरक्षितता. आजकाल बघा ना, मोठमोठ्या डिग्री घेऊनही एक चांगली, सन्मानाची नोकरी मिळेल याची काहीच गॅरंटी नाही. कितीतरी हुशार मुलं-मुली आहेत जे त्यांच्या पात्रतेपेक्षा खूप कमी पगारावर काम करायला मजबूर आहेत. आणि त्यात भर म्हणून आलाय दुसरा दबाव, एआयचं संकट. म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे करिअरची जी पहिली पायरी होती तीच आता नाहीशी होतीये. जी एंट्री लेव्हल नोकरी मिळवून लोक पुढे जायचे, तो मार्गच आता खूप कठीण झालाय. तिसरा दबाव तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, आर्थिक दरी. म्हणजे श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि मध्यम वर्गाचा खर्च मात्र थांबायचं नावच घेत नाहीये. घराचा हफ्ता, मुलांच्या शाळेची फी, रोजची महागाई, या सगळ्यातून बचत करणं म्हणजे जवळजवळ अशक्य झालंय. आणि चौथा दबाव, हा तर सगळ्यात महत्वाचा आहे, आरोग्य. या सगळ्या धावपळीत आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. शुद्ध हवा, चांगलं अन्न, मजबूत प्रतिकारशक्ती, या ज्या गोष्टी पूर्वी आपल्याला सहज मिळायच्या त्यासाठी आज पैसे मोजावे लागतायत. म्हणजे आरोग्य ही आता एक चैन झाली आहे. आणि या सगळ्याचा शेवटचा पाचवा परिणाम काय होतो? मानसिक थकवा. एक अशी पिढी जी पूर्णपणे थकून गेली आहे. सततचा स्ट्रेस, चिंता, यामुळे आपण आतून आणि बाहेरून पूर्णपणे खचून गेलो आहोत. आणि आता तुम्हीच सांगा, अशी थकलेली पिढी एक चांगलं भविष्य कसं घडवणार? आणि जेव्हा उत्पन्न, आरोग्य आणि जगण्याचा उद्देश या तिन्ही गोष्टी एकत्र कोलमडतात ना, तेव्हा लोकांना सल्ल्याची गरज नसते, त्यांना गरज असते एका नवीन इकोसिस्टमची, एका नवीन व्यवस्थेची. तर ह्या सगळ्यावर एक उपाय आहे, एक लवचिक प्रतिसाद. चला आज आपण एका अशाच नवीन इकोसिस्टमबद्दल बोलूया, जी या सगळ्या समस्यांवर एकाच वेळी एकत्रितपणे काम करते. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, ही कोणतीही नोकरी नाही किंवा कुठला शॉर्टकट नाही. हा एक सायन्सवर आधारित, लोकांसाठी, लोकांकडून चालवला जाणारा वेलनेस बिझनेस आहे, जो खास आजच्या भारताच्या परिस्थितीनुसार तयार केला गेला आहे. या मॉडेलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? इथे आरोग्य आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टींची सांगड घातली आहे. म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य सुधारता सुधारता उत्पन्नही मिळवू शकता. चला बघूया हे कसं शक्य होतं ते. तर याच्या मागे आहे एक जबरदस्त सायन्स, ज्याला म्हणतात ट्रान्सफरिस्युटिकल सायन्स. आता हा शब्द अवघड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. याला तुम्ही तुमच्या शरीराचा इम्यून कोच समजू शकता. हे असे छोटे मेसेंजर मॉलिक्युल्स आहेत जे तुमच्या प्रतिकारशक्तीला धोके ओळखायला, त्यावर लगेच ॲक्शन घ्यायला आणि ते धोके लक्षात ठेवायला अक्षरशः शिकवतात. आणि याचा परिणाम काय होतो? तुम्ही ऐकून थक्क व्हाल. तब्बल 437%, हो 437%नी आपल्या शरीराच्या नैसर्गिक किलर सेल्सची ॲक्टिव्हिटी वाढते. म्हणजे आपल्या शरीराची नैसर्गिक लढण्याची ताकद चौपट वाढते. फक्त विचार करा, आपलं शरीर आतून किती जास्त शक्तिशाली बनू शकतं. आता हे बघा, इथे आपण तुलनाच करून पाहूया. एका बाजूला आहेत आजच्या समस्या, नोकरीची चिंता, मानसिक थकवा, आणि दुसऱ्या बाजूला हे मॉडेल काय देतं ते बघा, उत्पन्नाचे अनेक स्रोत आणि उद्देशपूर्ण काम. म्हणजे आपण ज्या ज्या समस्यांबद्दल बोललो त्या प्रत्येक समस्येवर इथे एक थेट उत्तर आहे. ठीक आहे, मग आता हा परिवर्तनाचा प्रवास सुरू कसा करायचा? तुमचा स्वतःचा आरोग्य आणि समृद्धीकडे जाणारा मार्ग कसा तयार करायचा ते पाहूया. तर मग हे नक्की कोणासाठी आहे? खरं तर हे प्रत्येकासाठी आहे.
जे विद्यार्थी नोकरीच्या चिंतेत आहेत, जे व्यावसायिक दुसरा उत्पन्नाचा स्रोत शोधत आहेत, ज्या गृहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, किंवा अगदी रिटायर्ड व्यक्ती ज्यांना आरोग्य आणि एक नवीन उद्देश हवा आहे. थोडक्यात, जो कोणी फक्त तग धरून जगण्याला कंटाळला आहे, त्या प्रत्येकासाठी हा मार्ग आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, यासाठी तुम्हाला कुठल्याही सेल्सच्या अनुभवाची गरज नाही, खूप मोठं भांडवल गुंतवायची गरज नाही, स्वतःचं ऑफिस किंवा दुकान थाटायचीही गरज नाही. म्हणजे व्यवसाय सुरू करण्यामधले जे मोठे अडथळे असतात ते सगळे इथून काढून टाकले आहेत, जेणेकरून कोणीही सुरुवात करू शकेल. तर बघा, आपण समस्या समजून घेतल्या आणि त्यावरचा एक मार्गही पाहिला. आता पुढचं पाऊल उचलायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाहेरची अर्थव्यवस्था किंवा परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो, आपला प्रतिसाद काय असतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे, आणि तोच प्रतिसाद आपलं भविष्य ठरवतो. या गोंधळाच्या आणि भीतीदायक जगात घरातूनच आरोग्य, उत्पन्न आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा एक शांत मार्ग निवडण्याची संधी तुमच्या समोर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा मार्ग तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला याबद्दल अजून माहिती हवी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. या प्रवासात तुम्हाला एकटंच सोडणार नाही, आमची साथ असेल. धन्यवाद.